यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। आमचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन या पक्षाचे पक्षप्रमुख हिमरत्न मनोजभाई संसारे आणि त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रात झंझावत येत आहे। त्याचप्रमाणे रायगड जिल्हा जो आमचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि त्या किल्ल्याचा किल्लेदार आमच्या पक्षाचे किल्लेदार पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय महेशजी साळुंखे हे आहे। खरं म्हणजे एक निर्भीड मितभाषी आणि लोकांमध्ये सहभाग घेणारा, लोकांमध्ये जाणारा असा हा आमचा स्वाभिमानी कार्यकर्ता नेता आहे। खरं म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्त महाराष्ट्रातून नवी मुंबई असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, अनेक जिल्ह्यातून आमच्या महेश्वर साळुंखेवर साहेबांवर चाहणारे लोक, मी स्वतः त्यांचा एक चाहता आहे। एक असा कार्यकर्ता जो रायगड जिल्ह्याला खऱ्या अर्थाने न्याय देतो आणि आम्ही महाराष्ट्रात येऊ घातणाऱ्या विधानसभा ज्या आहेत त्या विधानसभामध्ये अगदी महत्त्वाची भूमिका आमचे रायगड जिल्ह्याचे महेश साळुंखे निभावणार आहेत। मी आता तुमच्या मीडियाच्या माध्यमातून घोषणा करतो की येणाऱ्या विधानसभेचे आमचे उमेदवार आमदार, हवी आमदार महेश साळुंखे असतील, ही मी तुमच्या मीडिया समोर सांगत आहे। सर्वप्रथम तर मी महेशजी साळुंखे जे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत आणि आंबेडकरी चळवळीचे फार झुंजार आणि निष्ठावंत असे कार्यकर्ते सुद्धा आहेत। त्यांनी मनोज भाईंच्या पक्षामध्ये मनोज भाईंचा जो विचार आणि जो मनोज भाईंची रिपब्लिकन पक्षाची संकल्पना आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा त्यांचा जो परिश्रम, त्यांची जी मेहनत आणि त्यांचा जो विजन आहे चळवळीचा तो फार असा वेगळा आहे। आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध पक्षाची लोक, विविध सामाजिक चळवळीत काम करणारी, राजकीय चळवळीत काम करणारी, त्यांच्यावर प्रेम करणारी लोक आज या ठिकाणी जमलीत। आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचीच कार्यकर्ते नव्हे तर इतर पण पक्षाची कार्यकर्ते आज जे त्यांच्या सोबत सामाजिक चळवळीत काम करतात आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। आज मुंबईचे आमचे अध्यक्ष अमितजी हिरवे असतील, कोषाध्यक्ष विजय पवार साहेब असतील, पक्षाचे महासचिव अशोक वाघमारे साहेब असतील आणि तमाम सगळे कार्यकर्ते आज आम्ही त्यांना आज या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेलो आहे। अशा कार्यकर्त्यांना आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आणि समाजाने जपलं पाहिजे। कारण का आज आपण बघताय की स्वार्थीपणाचं राजकारण जेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतंय, असा निष्ठावंत कार्यकर्ता आज आंबेडकरी चळवळीमध्ये आहे आणि अशा कार्यकर्त्यांना पाठबळ देणं ही एक समाजाची जबाबदारी आहे। आणि खऱ्या अर्थानं मी आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे आणि माझ्या संसारी कुटुंबातर्फे आणि तमाम कार्यकर्त्यांतर्फे आणि निष्ठावंत संघटना आज ज्या महाराष्ट्रामध्ये काम करतात त्या सर्वांच्या तर्फे मी आज महेशजींना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो अशीच मी प्रार्थना तथागत भगवान गौतम बुद्धा चरणी करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद। खरं म्हणजे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन सर्व पक्षाचे पक्षप्रमुख दिवंगत नेते मनोजभाई संसारे, सर्वप्रथम तर मी त्यांना अभिवादन करतो आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने। त्यांना अभिवादन करत असताना त्यांनी जे दिलेली आम्हाला संकल्पना आहे की एक घटक पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष म्हणून रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आंबेडकरी चळवळीचे अनेक गट आहेत, परंतु अनेक गट आंबेडकरी चळवळीचे असताना देखील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष जो आहे हा सातत्याने आपल्या मीडियाच्या दृष्टिकोनातून, आपल्या प्रसिद्धीच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहे। आम्ही सकाळपासूनच आज माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी असं ठरवलं होतं की जो आपला जो वाढदिवस आहे, वाढदिवस नेते अनेक करतात, परंतु वाढदिवसाचं काहीतरी औचित्य असलं पाहिजे। तर औचित्य ते काय असलं पाहिजे, तर ज्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये आपलं अख्खं आयुष्य वेचलं, मग ते पद्मश्री नामदेवदादा ढसाळ असतील, राजाभाऊ ढाळे असतील, त्यानंतर PM कांबळे साहेब असतील, त्याच्यानंतर शहीद भाई संघारे असतील, त्याच्यानंतर जे पॅन्थरचे जेवढे काही नेते आहेत
ज्यांनी आंबेडकरी चळवळीला आणि समाजाला सातत्याने न्याय देण्यामध्ये आपलं अख्खं आयुष्य वेचलं, ह्या नेत्यांचं कुठेतरी आठवण आणि पॅन्थर परत जिवंत राहावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही आज हा वाढदिवस संपन्न केलेला आहे. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.